म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. 76वा प्रजासत्ताक दिन निप्पाणी येथील म्युनिसिपल पटांगणावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून करण्यात आलेला होता. प्रारंभी नगराध्यक्षा सोनल कोटडिया यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तहसीलदार बेळगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रध्वजाला परेड देऊन मानवंदना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत गट शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी केले. एम.एन. बेळगार यांनी मार्गदर्शन केले. ಇಂದು ನಾವು 76ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಂದು ಜನವರಿ 26, 2025 ಜನ ಆಚರಿಸಿದ್ದೇವೆ. ಬ್ರಿಟಿಷ್ ಆಳ್ವಿಕೆಯಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶ 1947ರಲ್ಲಿ ಸ್ವತಂತ್ರವಾದ ಬಳಿಕ 1950ರ 26ರಂದು ಸಂವಿಧಾನ ಅಂಗೀಕರಿಸಿ ಅನ್ವಯಿಸಿಕೊಂಡು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವೆಂದು ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅಲ್ಲಿಂದೀಚೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ 26ರಂದು ಅತ್ಯಂತ ಸಡಗರದಿಂದ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ. ಸುದೀರ್ಘ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷಾಂತರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನದಿಂದ ನಂತರ ನಮ್ಮ ದೇಶ 1947 ಆಗಸ್ಟ್ 15ರಂದು ಸ್ವತಂತ್ರವಾಯಿತು. ಭಾರತಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ಬಂದ 2.5 ವರ್ಷ ನಂತರ ಇಂದು 1950ನೇ ವರ್ಷದಿಂದ ಆಚರಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ನಾವು ಇದನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಜನವರಿ 26ರಂದು ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ. ಏಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ತನ್ನದೇ ಆದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸಂವಿಧಾನ ಇರಲಿಲ್ಲ. ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಲಿ ದೇಶವಾಗಲಿ ಶಿಸ್ತು ಇಲ್ಲದೆ ಯಾವುದೇ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. निप्पाणी नगराध्यक्ष सोनल कोटडिया यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती दिली. दिवस आहे आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य, समानता, बंधुता, न्याय या मूल्यांची शिकवण देणारा हा दिवस आहे. आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आपले हक्क मिळालेत. संविधान फक्त हातात घेऊन सांगू शकत नाही, तर संविधान पाळण्यासाठीचा हा दिवस आणि तिथून ही भारताला मिळालेली नवीन दिशा आहे. त्याच्याबरोबर आज एक आणखीन सांगावंसं वाटतं की प्रजासत्ताक दिनात आपण एक काहीतरी मनात योजूया की आपण महात्मा गांधींना चा विचार करतो, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करतो, तर महात्मा गांधींचा काय विचार होता, तर स्वच्छता, अहिंसा. तर आपण आपल्यापासून सुरुवात करूया, आपल्या शाळेपासून सुरुवात करूया. काल पण आम्ही इथं मराठी मीडियमच्या मुलांना नगरपालिकेतर्फे गणवेश द्यायला आलो होतो. त्यावेळेला सुद्धा मी त्यांना संबोधन करताना सांगितलेलं होतं की आपण स्वच्छतेवर जास्त महत्त्व देऊया. आपली स्कूल आधी आपण स्वच्छ ठेवायची, त्याच्यानंतर आपण आपलं गाव, त्याच्यानंतर राष्ट्र. हे आपल्याला महात्मा गांधीजींच्या कडून मिळालेला वारसा आणि जो आंबेडकरांच्या कडून आपल्याला मिळालेला वारसा आहे तो आपण पुढे नेण्याचं काम आज या मुलांचं आहे. या कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या वर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी या कार्यक्रमास निप्पाणी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पोलीस प्रशासन उपस्थित होते.